कॉर्नर सीट एक स्पर्श भाग 1. आशुतोषची यंदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदी निवड झाली. आशुतोष अभ्यासात तसा सरासरी होता, परंतु वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, अभिनय इत्यादी सांस्कृतिक उपक्रमात तो नेहमीच आघाडीवर असे. त्याच्या कार्यावरून त्याची विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधीपदी आणि नंतर विद्यार्थी प्रतिनिधी GS पदी निवड झाली होती. शरीराने तो बारीक, गोरा रंग, उंची सरासरी, डोळे चॉकलेटी, पाणीदार, केसांचे वळण साधे, आवाजात जरा वजन, बोलण्यात आत्मविश्वास, हातात महाविद्यालयाने दिलेल्या गर्द निळ्या रंगाचा कोट म्हणजे जबाबदारी, नम्र स्वभावाचा, गरजूंना नेहमी मदत करणारा, म्हणूनच त्याचं नाव होतं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेलं. एके दिवशी तो कॅन्टीनला बसलेला असताना BCHची CR वैष्णवी त्याला भेटते. अरे मगाशीच एका मुलीने तुझा मोबाईल नंबर मागितला माझ्याकडं आणि मी दिला. अच्छा, तो म्हणत तो एकदम नॉर्मल होतो. असेल काही काम, कॉलेजचं हल्ली कामाची सारखी फोन येत असतात. वैष्णवी: हो का, पण हिच्याकडे बघून असं वाटलं नाही आपण, तिचं काहीतरी पर्सनल काम असेल असंच वाटत होतं. तशी बरी होती दिसायला ती. तो: हो असू दे, तू लगेच स्वतःचे तर्क लावू नको आता, येऊन भेटू तरी दे, भेटल्यावर कळेल ना पर्सनल काम आहे की प्रायव्हेट. ती: पर्सनल आणि प्रायव्हेट एकच, कळलं ना. तो जरा हसतो. मुद्दाम म्हटले मी. ती: हो चल येते मी, असाइनमेंट्स पूर्ण करायच्यात बरेच. तो: हो चालेल बाय. ती: आणि ओ ऑल द बेस्ट. तो: कशाला. ती: तुमच्या मीटिंगसाठी. हसते आणि निघून जाते. आशुतोष तिचं बोलणं मनावर घेत नाही. गंमत करत असेल समजून सोडून देतो. सायंकाळी त्याला फोन येतो. एका मुलीचा फोन असतो. मी प्रणिती. ती स्वतःचा परिचय करून देते. त्याला हीच ती मुलगी असावी असा संशय येऊ लागतो. तसा फोन तिने कामानिमित्त केलेला असतो. महोत्सवाच्या ऑडिशनसाठी तिने केलेला हिपहॉप डान्सला काहीही गुण न देता रिजेक्ट केल्याचे त्याला कळते. तसं डान्स रिजेक्ट करण्याची तक्रार आधीच एका मुलीची आली होती. सर्व विद्यार्थ्यांना ऐकून घेणं आणि त्यांच्या अडचणी सोडवणं हे GSचं काम. कॉलेजमध्ये भेट, आपण कमिटीसोबत बोलू आणि का रिजेक्ट केलं याचं कारण विचारू, असं म्हणून त्याने फोन ठेवला. दुसरा दिवस रविवार. महोत्सवाचं काम चालू असल्यामुळे कमिटी रविवारी पण कॉलेजला हजर होती. ठरल्याप्रमाणे प्रणती त्याला कॉलेजला भेटते. प्रणती मामीकडे शिकायला आलेली मुलगी, तशी खूप छान स्वभाव, गोरीपान, सडपातळ देह, स्ट्रेटनिंग करून सरळ केलेले ते कुरळे केस, डोळ्यात लेन्स, हसलं की गालावर खळी पडत, बोलण्यात कठोरपणा, भाषेत आईर आणि डोकावत, निर्भीड आधुनिक जगासोबत वावरणारा एक मुक्त पक्षी. कम्युनिटीच्या मुख्य आशिषला बोलावून काय घडलं याची शहानिशा करीत असता वेळेअभावी काहीच डान्स निवडण्याचे त्याच्या लक्षात येते. वेळ मिळाला तर नक्की संधी देवो म्हणत त्याने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तिचा चेहरा उतरला आणि ती पाठमोरी होऊन जाऊ लागली. त्याने तिला हाक मारली. ती थांबली. महोत्सवात तयारीने ये, शो परफॉर्मन्समध्ये संधी देतो असं त्याने आश्वासन दिलं. ती मनोमन खुश झाली आणि निघून गेली. व्हॉट्सअपवर तिने केलेल्या विनवण्या त्याला विचार करायला भाग पाडत होत्या. महोत्सवाचा दिवस. महाविद्यालयाचा GS म्हटल्यावर आशुतोष चांगल्या तयारीत हजर होता. उद्घाटन झाले. विनोदी सत्र संचालनालयाच्या धुरा सांभाळत एक यशस्वी ओपनिंग आशुतोषने करून दिली. महोत्सव सुरू असताना प्रणतीने त्याला 7-8 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन सायलेंटवर. दुपारी 12 वाजेनंतर त्याने मोबाईल बघितला. तिचे मिस्ड कॉल पाहून त्याने तिला